जय गुरुदेव। जय गुरुदेव। नाम किसका? प्रभु का। ये नाम नहीं इंसान का, ये नाम है भगवान का। तो प्रेम से बोले जय गुरुदेव। जय गुरुदेव। जय गुरुदेव। बंधू आणि भगिनींनो, आजचा जो हा कार्यक्रम आहे हा सकाळी दशविधी क्रियाकलाप आहे। त्यानिमित्ताने आदल्या दिवशी हा कार्यक्रम घेतला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये अण्णाजी सविस्तर आलेले जे पै पाहुणे असतात त्यांना सविस्तर समजवण्याचा प्रयत्न करतात। त्यांनाही माहीत नसतं पै पाहुण्यांना की दावा कशासाठी करतो, काय करतो, हे संपूर्ण अण्णाजी त्यांना समजून देतात। परंतु त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते कार्यक्रम करू शकले नाही। परंतु बंधू, याच्यामध्ये देखील खूप रहस्य आहे। हे जे आपले वाडवडिलांनी जो हा कार्यक्रम किंवा साधू संतांनी जो हा कार्यक्रम या धर्तीवर सुरुवात केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही आपण सर्व लोक करतो आहे, पण त्याचं रहस्य जाणकारकडनं घेऊन आणि त्या कार्यक्रमाला विशेष करून जरी जास्त लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला तर लोकांमध्ये परिवर्तन होईल आणि परिवर्तन झाल्यानंतर लोकांना हे समजेल की आतापर्यंत आम्हाला याच्याबद्दल कोणीच असं सांगितलेलं नाही आणि ते आता तुमचे बाबाजी गुरुदेवजी महाराज यांचे अनुयायी आहेत आणि आमचे अण्णासाहेब हे समजवण्याचा प्रयत्न करतात। हे फार विशेष महत्त्वाचं आहे। तर बंधूंनो, जे आमची आई, जे बहीण ह्या तुमच्या आपल्यामधून निघून गेली, तर आज ते आईच काय गेली पण याच्यापूर्वीही पुष्कळ गेले आणि आपल्याला बी जायचं आहे। परंतु आपण जरी थोडासा विचार केला, आपण कुठून आलो होतो आणि कुठे गेलो याचा काही तांगपत्ता नाही, काही त्याचा असा प्रमाणसुद्धा देता येत नाही। परंतु संत महात्मे हे समजवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या मनुष्य शरीरामध्ये येऊन चांगलं कर्म करून त्या परमपिता परमात्म्याची भक्ती करून तुमच्या आपल्या शरीरामध्ये जी जीवात्मा आहे ती येताना दिसत नाही, ज्यावेळेला निघून जाते त्यावेळेला बी दिसत नाही। दुर्बीन मोठमोठल्या दुर्बीननी घेतलेल्या आहे, त्या दुर्बीनमध्ये बी तिच्या तपास लागत नाही नेमकं आहे काय। हे जरी आपल्याला समजून गेलं तर निश्चित आपल्याला सर्व काही समजेल। एवढ्यासाठी बाबाजी गुरुदेवजी महाराज यांनी हा सत्संगाचं महत्त्व ठेवलेलं आहे आणि याच्यामधून सत्संगामधून काही शब्दाची कधी चोट लागून गेली तुमच्या आपल्यासारख्या आया भगिनींना, बांधवांना, बालगोपालांना, जाणकारांना जरी चोट लागली तर निश्चित जी शरीरामध्ये जीवात्मा आहे त्या जीवात्म्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे मनुष्य शरीर एवढ्यासाठी भेटलेलं आहे की ह्या शरीराद्वारेच मनुष्याला त्या परमपिताच्या गोदमध्ये जाता येतं। बाकी दुसऱ्या शरीरामध्ये जे 4,84,000 आहेत त्याच्यामध्ये तुमची जीवात्मा कधीही सद्गतीला जाणार नाही। आणि ते बाबाजी गुरुदेवजी महाराज या अशा वेळेला की आपण या ठिकाणी आलेलो आहे त्याच वेळेला बाबाजी गुरुदेवजी महाराज येऊन सर्व जनतेला हा संदेश देत आहेत। हे आपलं सर्वांचं परम सौभाग्य आहे। याच्याप्रमाणे कधी वागण्याचा प्रयत्न केला, मांस मच्छी खाणं बंद केलं आणि नशा जे असते दारू, भांग, अफिंग, गांजा, चरस, हिरोईन, आजची पुडी, कालींची पुडी हे बी नको पाहिजे। कशाला पाहिजे ती आजची पुडी, काही कामाची नाही। तर बंधूंनो, याच्यापासून दूर व्हायला पाहिजे, हे बाबाजीचं मेन उद्दिष्ट आहे। आणि तुमच्या आपल्या शरीरामध्ये जी आत्मा आहे त्या परमपिता परमात्म्याचा जरा अंश आहे, त्या परमपितामध्ये मिलून होऊन जायला पाहिजे। पुनरुपी जननम, तुकाराम महाराज सांगतात, पुनरुपी जननम पुनरुपी जननी जठरे शयनम, ह्या यवनीत त्या यवनीत जा, या चक्करमध्ये पडल्यापेक्षा सीधं मुक्त होऊन जायचं, डोक्याला ताण नाही। त्या परमपिताच्या गोदमध्ये जाऊन तिथे ध्यानधारणा आणि तिथे आनंद लुटायचा आहे। ती जीवात्मा कशी आहे आता आपल्याला कोणालाच सांगता बी येणार नाही। जीवात्मा केवढी, मी जळगावला MD डॉक्टरकडे गेलो, लगाव जीवात्माचा एक्सरा काढता येतो का? म्हणे नाही,
तुमचा पेरपार्ट कुठला खराब असेल त्याचा एक सरा काढता येतो. पण जीवात्मा केवढी आहे, कशी आहे, तिचा प्रकाश आहे का लाईट आहे काय हे बी सांगता येत नाही. तर याच्यासाठी बंधू आणि भगिनींनो थोडासा शांततेमध्ये विचार करायला आपल्याला मनुष्य शरीर भेटलेलं आहे. याच देही याच डोळा पाहू मुक्तीचा सोडा. छोड़कर संसार जब तू जाएगा कोई न साथी तेरा साथ निभाएगा. गर प्रभु का भजन किया ना सत्संग किया ना 2 घड़िया यमदूत लगा कर तुझको ले जाएंगे हथकड़िया कौन छुड़वाएगा. तर एवढं मोठं भाग्य आपल्याला भेटलेलं आहे. आईच्या 10व्याच्या निमित्ताने पैपावणे नातेवाईक गावातील बंधू भगिनी नातेवाईक भाऊबंदकी सर्वांचं तुमचं आपलं परम सौभाग्य आहे. याच्यामधून काहीतरी निष्कर्ष काढा आणि काढल्यानंतर आपलं हे जे शरीर आहे हे शरीरचं सोनं कसं होईल हा विचार आता रात्रभर करा आणि सकाळी 10 वेळेला जाल ना तेथेही करा. ते पिंडदान काय होतं कसं होतं ते अण्णांना खूप मस्तपैकी समजवण्याचा प्रयत्न करतात. पण मला काही ते जास्त समजावता येत नाही. मी शॉर्टमध्ये बोलून मोकळा होतो. तर याचं काम करा. परत आपल्याला म्हणून शरीर भेटेल याची गॅरंटी कार्ड नाही. साधी मुंगी राहते ती लाल मुंगी बिलकुल बारीक राहते दिसत बी नाही. तिच्यावर कधी आपला पाय पडून गेला भरदाम ती असे बी आराय मारणार आहे. ओ भाऊ म्हण पाय पडणार आहे तो तथा कर रे तसा कर ती बी करता येणार नाही. देखा ते चालू मरी जाईन. तर येण्याकरता मनुष्य शरीर आहे एवढासाठी भेटेल छे की त्या परमपिताना गोदमा कसं जाता येईल. आणि ह्या ज्या बाबा आहेत बाबा जय गुरुदेवजी महाराज ह्या गैरी गॅरंटी लिसून येईल आपली जीवात्माला तटे पोचाडा करता. एवढं कधी काम कर सर्व भगिनीसनी बांधवसनी गावना बंधूसनी तर आपलं कल्याण व्हावं राहणार नाही. हे मोडका तोडका विचार विचार मी चांगलापैकी मांडत असं नाही बरं. मी असं थोडंसं बोलते ना बोला ना म्हणा माल चार्ज भेटना तर मी बोलते ना. पण मात्र तुम्ही यामासून आज रातभर सकाळनं 10 वाजतात लो बाकी काही ना काहीतरी निष्कर्ष काढी सर तुम्ही जीवात्मानं सोनं करल्या. एवढं कधी करली शान तर गैर काम भारी होई जाईन. या मोडका तोडका विचार मी तुम्हाला मांडाना प्रयत्न करा. आयराणी मराठी हिंदी कालावून कोलावून करी सन भाषा बोलून. तर बंधूंनो एवढंच समजा की तुम्ही सोनं करल्या. परत आपले माणूस शरीर भेटले आणि गॅरंटी कार्ड भेटी जायल शे उपयोग करल्या. ज्या विचार मी तुम्हाला पुढे सांगत काही मावाले चुकाय घेऊन तर मी तुम्हाला असा दाखलो साप बालक म्हणीसन मला माफ कर द्यायच्यात. आणि जी चांगलं नवीन या ज्या फोटोवर बाबा दिकरात ना यशनीच दया समजा त्या सर्वातल्या समजाळासाठी येईल शेतच. आणि त्यासनाच विचार सांगत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. बोलचूकमध्ये काही वेडवाकडं बोललं गेलं असेल तर त्याचंही मला माफ करा. मी जय गुरुदेव बोलतो मोठ्या प्रेमाने बॉम्बेच्या डेटपासून जय गुरुदेव नाव बोला की हे बिलकुल शूटिंग विराईनी वरतून व्हिडिओ शूटिंग. जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव नाम किसका जय गुरुदेव नाम किसका ये नाम नहीं इंसान का भगवान का तो प्रेम से बोलिए जय गुरुदेव. आणि आसुरी शक्ती वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत होत्या. देव वेगळे राहायचे दैत्य वेगळे राहायचे सतयुगामध्ये. त्याच्यानंतर लागला त्रेता. त्रेतामध्ये एकाच धर्तीवर म्हणजे एकाच ठिकाणी चांगले लोक आणि वाईट लोक म्हणजे देव आणि दानव एकाच ठिकाणी राहायचे. म्हणजे राम पण तिथेच रावण पण पृथ्वीवरच. त्रेता संपला द्वापार लागला. द्वापारमध्ये एकाच परिवारामध्ये चांगले आणि वाईट लोक आले जसे पांडव आणि कौरव एकाच घरात त्याने जन्माला टाकले. द्वापारचा नियम होता तो. कलियुगामध्ये असा नियम त्याने बनवलेला आहे एकाच व्यक्तीच्या आतमध्ये चांगले पण गुण आहेत आणि वाईट पण गुण आहेत. हा कलियुगाचा नियम आहे. मग चांगल्या गुणांनी वाईट
गुणांवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. जर कोणाला शाकाहारी संकल्प घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. जय गुरुदेव. घ्यायचंय कोणाला उंच बोट करा. काय बिघडावशे काहीच बिघडावं संकल्प. जय गुरुदेव. आता खंडोबा एक राष्ट्रवंदना घेतील. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने। सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने। रंकराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। स्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने। सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने। सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने। ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने। सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने। तुकड़िया दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। भारत देश हमारा। जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता सर्वांनी एक साथ आरती बोलायची आहे. जय गुरुदेव. आरती करो गुरुदेव की, जिन भेद बतायो। चरण कमल की छाव में जिन सुरत बिठायो। जन्म जन्म के पाप को जिन दूर हटायो। मौसम पतित पुनित करी निज हृदय लगायो। दीन दयालु दया करी दियो शब्द जहाजा। सूरत चढ़ी आकाश में दरी अनहद नादा। सूरत चढ़ी निज लोक में
मन परम उल्लासा। सतगुरु मिल गए राह में, लिए परम प्रकाशा। अभिनंदन निज लोक में, करी किन्नर देवा। भाग्य सराय सूरती, कर लाभे बहु सेवा। काल कर्म के फास से, लियो जीव बचायो। गुरु दयाल दया करी, निज घर पहुँचायो। आरती करो गुरुदेव की, जिन भेद बतायो। चरण कमल की छाव में, जिन सुरत बिठायो। जय गुरुदेव, जय गुरुदेव। सर्वांना जागे